कारण छत्रपती शिवरायांचा आदर्श त्यांनी घेतला होता. इथंच थांबलो नाही, अजून एक गोष्ट सांगितली. ठाण्यामध्ये धर्मवीर अनंत दिघेंनी काय केलं? जो अत्याचारी होता, जो बलात्कारी होता, कुठल्याही न्यायव्यवस्थेची वाट पाहत ते बसले नाहीत. 1.5 वर्षात आजकाल त्या जे काही कृत्य केलेत त्या लोकांना न्याय मिळत नाही. 1.5 दिवस लांब, 1.5 महिना लांब, 1.5 वर्ष झालं वाट बघतायत, तरी त्यांना न्याय मिळत नाही. पण ठाण्याचा अनंत दिघे यांनी, धर्मवीर अनंत दिघे यांनी 1.5 तासात त्या नराधमाला उभा चिरला होता. आणि हे सांगितल्यानंतर आमचं रक्त पेटून उठलं पाहिजे, आमचं रक्त सळसळून उठलं पाहिजे. कारण की अशा पद्धतीनं स्त्रियांवरती अत्याचार करणारी ही धरती नाहीये, स्त्रियांना नाचवणारी नागवणारी ही धरती नाहीये. आऊ जिजाऊंचा वारसा असणारी ही भूमी आहे. ही भूमी त्या पुण्यवान लोकांच्या, त्याची पुण्य, जसं मी आल्या सांगितलं, पुढची लोक पुढे चालत राहिली, त्यांचा पायाचा ठसा उमटत असतो आणि त्या उमटलेल्या ठशावरती पाय ठेवत आपल्या आयुष्याचं पाऊलं पूर्ण करायचे असतात. तसं काही या महापुरुषांच्या चरित्रातून आपण पूर्ण करायचं असतं. आणि मग राजांनी रांझ्याच्या पाटलाला जशी शिक्षा दिली तसे संबंध स्वराज्यामध्ये, आजूबाजूच्या संबंध परिसरामध्ये एकही नराधम पैदा होणार नाही याची शाश्वती राजांना आली. राजे मुठमुठभर मावळे घेऊन स्वराज्य वाढवायला प्रयत्न करतात. राजे मुठमुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्याला वाढवतायत. स्वराज्य वाढवत असताना बऱ्याच अडचणी येत आहेत, बरेच प्रसंग येत आहेत. एखादी आजकाल छोटीशी कंपनी, छोटासं दुकान कुठलं तरी चालू करायचं म्हणलं तरी मोठमोठ्या गोष्टींची जुळवाजुळव करावी लागते. तिथं तर स्वराज्य स्थापन करायचं होतं, स्वराज्य स्थापनेचं बाळकडू पेरायचं होतं. काय काय करायला लागला असेल तुम्हाला आणि सगळ्या महाराष्ट्राला तो इतिहास माहिती आहे. मी काही वेगळा इतिहास सांगणार नाही. आपलं गाव तुंग गुलाबी नगरी. मला शिवचरित्र तर सांगायचंच आहे, पण आजचा विषय आहे महापुरुषांच्या विचारांची ढग. मला त्या विचारांची ढग पोचवायची आहे. मी काही तुम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्ण, शिवाजी महाराज जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत सांगायची गरज नाही, कारण की आपण ते ऐकलंय, आपण ते वाचलंय, आपण त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. पण मला त्यातला सार तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. मला त्यातली डरकाळी तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. आणि ती डरकाळी जेव्हा तुमच्यामध्ये पोहोचेल तेव्हा खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं हिरे तयार होतील, जे अष्टपैलू असतील. कवी दुष्यंत कुमार म्हणतात, मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, वो आग लगनी चाहिए, वो आग लगनी चाहिए. आणि अंतरंगामध्ये पेटलेली आगच माणसाला घडवत असते, माणसाला माणूस म्हणून घडवायला तयार करत असते. आज इथं दिग्गज मंडळी बसलेली आहेत आणि त्यांच्या समोर बोलण्याची संधी मला मिळते. खरं तर डॉक्टर, इंजिनियर, वकील सगळे काही बनतील हो. चांगले पैसे दिल्यानंतर, सगळं काही केल्यानंतर चांगले डॉक्टर बनतील. चांगला अभ्यास केल्यानंतर सगळं काही चांगले इंजिनियर, वकील, जज, अगदी त्याच्याही पुढे जाऊन करिअर होतील, पंतप्रधान पण बनेल. पण हे सगळं बनत असताना या मातीचे संस्कार काय आहेत? आणि या मातीच्या संस्कारांमध्ये हे आहे की डॉक्टर, इंजिनियर, वकील हे सगळं बनण्याआधी एक चांगला माणूस बनला पाहिजे, एक चांगला माणूस बनला पाहिजे. त्यासाठी हा सगळा अट्टहास सुरू आहे. आणि खऱ्या अर्थानं आपल्या गावाला परंपरा आहे. निर्मल ग्राम स्वच्छता अभियानामध्ये आज माझ्या आजोबा येत आहेत, महादेवराव नलवडे, किंवा आज गावातली बरीच ज्येष्ठ मंडळी समोर दिसत आहेत. मी लहान असताना बऱ्याचदा ऐकलंय, म्हणजे तो काळ मी काही कदाचित पाहिला नसेल, मी लहान असेल. ग्राम स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम अभियानामध्ये आपल्या गावाचा अगदी बोलबाला झाला. अगदी देशभरानं आपल्या गावाचं कौतुक केलं. अगदी देशभरात चर्चा होती. तुंग गुलाबी नगरी, अखंड संबंध. म्हणजे इथं लहान मुलं आहेत, नवीन काही बारकी लेकरं आहेत, त्यांना माहित नसेल की संबंध गावाला गुलाबी कलर दिला होता. आणि मग आपल्या गावाची चर्चा अखंड देशभर चालू होती. पण ही प्रेरणा, ग्राम स्वच्छता अभियानाची प्रेरणा सरकारला कुठून आली? तर ती संत गाडगे महाराज, गाडगे बाबांच्या प्रेरणेतून हे सगळं चालू झालं होतं. आणि सांगताना मला गाडगे बाबांचं नाव यासाठी घ्यावंसं वाटतंय, कारण गाडगे बाबा एकदा कीर्तनाला गेले होते. गाडगे बाबा जायचे, कीर्तन करायचे, तेच गाव सकाळी उठून झाडायचे आणि झाडलेलं गाव पुन्हा
दुसऱ्या गावात आपला मुक्काम बदलायचे आणि पुन्हा तेच चालू करायचे. असं कंटिन्यू त्यांचा अहोरात्र प्रवास चालू होता. आणि गाडगे बाबा एका ठिकाणी कीर्तनाला उभे असताना कीर्तन चांगलं रंगत आली होती. लोक अगदी आत्मीयतेनं ऐकत होती. सगळं लोक अगदी तल्लीन झाली होती गाडगे बाबांच्या कीर्तनामध्ये. आणि मग पाठीमागून एक पोस्टमन येतो. बाबा कुठं तुम्ही? तुम्हाला सगळी गावं शोधली, तुम्ही मला कुठंच सापडले नाही. आता तुम्ही सापडले तर ऐका. बर, गाडगे बाबा समोर आहेत, लोक समोर बसलेत आणि यात तो पोस्टमन येतो आणि कानात फुटफुटतो की तुमचा लेख मरण पावलेला आहे, तुमचा मुलगा मरण पावलेला आहे. गाडगे महाराज तोंडावर दुःखाची लवलेशी न ठेवता म्हणतात, असे गेले कोट्यान कोटी काय रडू मी एकासाठी असं म्हणतात. आणि आपलं कीर्तन चालू ठेवतात. तब्बल 3 तास ते कीर्तन चालतं. लोक आनंदानं टाळ्या वाजवून सगळं काही करून ते कार्यक्रम संपतो. आणि 4 लोक त्यातली समोर बसली जुटून येतात. महाराज तुम्ही कीर्तन तर भारी केलं, सगळं काही चांगलं केलं, पण महाराज तो पोस्टमन मध्ये येऊन तुमच्या कानात काय पुटपुटत होता? माझा लेख वारलाय, मला तिकडे जायचं आहे, मी आता तिकडे जातो. ही भूमी कर्तव्यनिष्ठ लोकांची आहे. हेच उदाहरण ही गाडगे बाबांनी प्रेरणा कुठून घेतली असेल तर मला उत्तर मिळतं. गाडगे महाराजांना या प्रसंगाची प्रेरणा कुठून मिळाली असेल तर याचं मला उत्तर मिळतं स्वराज्याच्या एका जबरदस्त मावळ्याकडून. त्या मावळ्याचं नाव आहे तान्हाजी मालुसरे. रायबाच्या लग्नाची पत्रिका घेऊन राजांकडे गेलाय आणि राजे समोर बसलेले आहेत. राजे चिंतेमध्ये आहेत, आऊसाहेब शेजारी आहेत. आणि तानाजी हळूच तिथे जातो. राज प्रणाम. रायबाचं लगीन ठरलंय. होय तानाजी. राज यायला लागतंय. होय तानाजी. राज तुमच्या शब्दात काय दम दिसत नाही. राज तुमच्या शब्दातून काय मला कळत नाही. राज तुम्ही काय झालंय मला कळेल का? आऊसाहेब तुम्ही तरी सांगा काय झालंय. राज म्हणताय 10 मध्ये गेलेला कोंढाणा नजरेसमोर दिसतोय तानाजी आणि त्याची मोहीम मी आखतोय. राज मी करू का ती मोहीम? नाही ताना, नाही. तू रायबाचं लगीन करायचं. ही मोहीम आम्ही लढवणार. आणि मग तानाजी हट्टाला पेटतो. तानाजी म्हणतो नाही राज, नाही. आधी लगीन कशाचं? बघा आता प्रॉब्लेम असा झालाय, आधी लगीन कशाचं म्हणल्यावर उत्तर सांगता येत नाही. पण आता उत्तर कशी मिळत आहेत बघा. सध्या एक कलर्स मराठीवरती प्रोग्राम चालू होता आपल्या रितेश भाऊचा. आणि रितेश भाऊच्या कार्यक्रमामध्ये बिग बॉस त्याचं नाव, ते पण हिंट देतो. आणि त्या बिग बॉसचा या वर्षीचा विनर कोण? सूरज चव्हाण. त्या सूरजचा डायलॉग काय? बुक्कीत टिंगुळ. केवढा आहे तू? बर, संस्कार बघा. आता मला सांगा निकीचा डायलॉग काय रे? निकीचा हा काय प्रकार? आणि आता मला सांग दादा, उभा राहा जरा उभा राहा की वरती खुर्चीवर जरा. एकदा जोरदार टाळ्या याच्यासाठी, जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. आता मला सांग, मी आता काय सांगत होतो? शिवाजी महाराजांचं सांगत होतो की मग त्यानंतर काय सांगितलं? तानाजी आधी लगीन. बघा, जे पेराल तेच उगवणार आहे. बाजरी पेरून कधी गहू उगवत नसतो. मी माझ्या दिशा कॅम्प मधल्या पालकांना हेच सांगतोय. मी मगापासून इथं तडपडून सांगतोय, जीवाच्या आकांतानं सांगतोय, ओरडून सांगतोय. राजांनी हे केलं, राजांनी ते केलं. तानाजी गडापाशी आला, तानाजी राजापाशी आला. तानाजीनं
सांगितलं राजा मी मोहीम लढवतो आणि तानाजी म्हणताय आधी लगीन आणि मग माझ्या रायबाचं. आणि ह्या प्रश्नाची उत्तर सांगताना तोंड एवढंच होतंय, पण सूरज चव्हाणचा झापूक झुपूक आणि बुक्कीत टेंगुळ मात्र मोठ्या आवाजात येतोय. बाई हा काय प्रकार, हा डायलॉग मात्र मोठ्या आवाजामध्ये येतोय. मी दिशा कॅम्पच्या माध्यमातून पालकांना नेहमी हेच सांगत असतो की मुलं तुम्हाला अनुकरण करत असतात. तुम्ही जसे वागता तशीच अनुकरण ती मुलं करत असतात. आता मुलांना तुम्ही सकाळी 10 वाजता शाळेला पाठवता, 10 वाजता मुलं शाळेला जातात. 10 वाजता शाळेला गेली की त्याच्या आधी पप्पा कामावर कुठं जात असतो, काहीतरी उद्योगधंदा, काहीतरी शेती, काहीतरी करत असतो. त्यामुळे पप्पा घरात मोबाईल घेऊन बसलेला असतो. 10 वाजता पोरग शाळेला गेलं की परत पोरग 5 वाजताच घरी येतं. 5 वाजता परत पप्पा कुठून तरी काम करून सगळं काही करून घरी येतो आणि त्याच ठिकाणी मोबाईलवरती रील बघताना दिसतो. आता पोराची काय चूक आहे का मला सांगा. ते पोरग शाळेला गेले, तुम्ही भले दिवसभर काही कामं केली असतील, कितीही कष्ट केला असेल, पण त्या पोरानं सकाळी शाळेला जाताना तुम्हाला मोबाईलवर बघितलाय आणि रात्री घरी आल्यानंतर पण तुम्हाला मोबाईलवरतीच बघितलाय. मग मला सांगा मुलाला काय वाटणार? पप्पाला काय कामच, पप्पा दिवसभर रीलच बघत बसतोय. जे पेरणार आहे तेच उगवणार आहे. हा धगधगता इतिहास, महापुरुषांच्या विचारांची ढग आज प्रत्येकाच्या काळजात आणि अंतरंगात पेटवायला मी चाललोय. आज महाराष्ट्रभर दौरे करतोय. दिशा कॅम्पच्या माध्यमातून असेल किंवा बऱ्याच प्रोग्रामच्या माध्यमातून असेल, या मातीनंच मला घडवलंय. मी काही बाहेरून आलेलो नाहीये. आज गर्दी कमी असेल तरी दर्दी लोक आहेत, कारण की तुमच्या प्रत्येकामध्ये कुठेतरी आतमध्ये राजानं दिलेली शिकवण आहे. खरं तर अभिमान वाटावा असं आपलं गाव आहे. मी पाटोळे सर बाहेर फिरत असतो, पूर्वी लडाखला गेलो किंवा बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर करत असतो. आणि हे सगळं एक्सप्लोर करत असताना आपल्या गावातलं कुठं ना कुठं तर नाव निघतं. तुंग म्हणजे काय? तुंग म्हणजे पूर्वी ढबूचं तुंग. तुंग म्हणजे काय? तुंग म्हणजे आजकाल रोपवाटिकांचं तुंग झालंय. तुंग म्हणजे काय? तुंग म्हणजे आजकाल कलाकारांचं तुंग झालंय. तुंग म्हणजे काय? पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीचं तुंग झालंय. आणि ही सगळ्या गोष्टी आपल्या गावामध्ये आहेत. पण गरज आहे या सगळ्यांनी एकत्रित येऊन पुन्हा काहीतरी क्रांती घडवण्याची. आणि आज या गावामध्ये मला सांगायला अभिमान वाटतोय की इथला प्रत्येक जण सदन आहे, कारण कृष्णामाईचा आपल्यावरती आशीर्वाद आहे. त्यामुळं काही गावं, कालच डॉक्टर साहेबांना माहिती आहे, आम्ही शेणे या ठिकाणी गेलो होतो. अगदी 1600-1700 लोकवस्तीचं ते गाव. आणि 1700 लोकवस्तीचं गाव काय करतं तर आपल्या गावामध्ये जे कोणी गुणवंत विद्यार्थी आहेत, पहिलीपासून अगदी 12वी पर्यंत, त्यानंतरची पुढची जी काही त्यांच्या आयुष्यात अचिव्हमेंट केलेली आहे, त्या अचिव्हमेंटच्या सगळ्या लोकांना गाव सगळं एकत्र येतं एका मंदिराजवळ आणि तिथं त्या सगळ्या मुलांचा सत्कार केला जातो. मनाला भावलं, आपलं गाव तर एवढं मोठं आहे, आपल्या गावात तर एवढ्या सुखसुविधा आहेत, आपल्या गावात तर एवढं सगळं भारी आहे, मनाला भावलं. आणि खरं तर अशा पद्धतीचे स्तुत्य उपक्रम आपण सुद्धा केले पाहिजेत. माझा मुद्दा महत्वाचा खऱ्या अर्थानं तो होता की तानाजी मालुसरे म्हणतात, मुद्द्यावरती येतो, बाई हा काय प्रकार, म्हणून मीच जरा भरकटलो. मुद्दा असा होता, सांगत हे होतो की तानाजी मालुसरे म्हणतात, राज आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं, असं म्हणून तानाजी 342 मावळ्यांनिशी कोंढाणा सर करायला गेले. बर, लग्न आहे घरात, बाबा छोटा भाऊ आहेस तू सूर्याजी, मी नाही तर तू बघ. नाही, मला पण मोहिमेत यायचं आहे. सूर्याजी म्हणतो तानाजीचा छोटा भाऊ. बर, हे सगळं केल्यामुळं तानाजीला काही शिवाजी महाराज, नाही बाबा तानाजी तू आता रायबाचं लगीन सोडून हे सगळं करतोयस, तुला विभागून उपमुख्यमंत्री पद मी देतो, असं काही म्हणले नव्हते. स्वयंप्रेरणा होती, आत्मप्रेरणा होती. काहीतरी मला पण करायचं आहे, या मातीसाठी मला काहीतरी करायचं आहे, या स्वराज्यासाठी मला काहीतरी करायचं आहे, हे बाळकडू अंतरंगामध्ये पेटलं होतं. 342 मावळ्यांनिशी तानाजी मालुसरे रात्रीच्या वेळेस कोंढाणा सर करायला गेले. कोंढाण्यावरती गेले आणि उदयभान नावाचा राजपूत, उदयभान नावाचा सरदार त्या गडावरती होता. तर कवळ 24 वर्षाचं पोरग ते, पण त्याचा धाक असा होता की भले त्यांना भल्यांना त्यानं पाणी पाजवलं होतं. आणि मग त्या उदयभानाच्या
इथं त्याला कुणकुण लागले की बाबा कोणीतरी आपल्यावरती चाल करून आलंय. सगळे मावळे तिथले सैनिक जागे झाले, आपले मावळे तिथं पोहोचले, त्याची फौज तयारच झाली, आतून ठेचतच आली, मारतच आली आणि मोठं युद्ध चालू झालं. तानाजी लढायला लागले. सोबत होते शेलार मामा. 80 वर्षाचा तरुण काय असतो, तो शेलार मामा काय असतो हे तुम्हाला सांगतो. तानाजी मालुसरे लढले लढले लढले, लढता लढता त्यांच्या हातावरती उदयभानानं घाव केला. हात तिथंच तुटला आणि हात तुटल्याला बघून पाठीमागून शेलार मामा पळत येतो. 80 वर्षाचा योद्धा पळत येतो. सर 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 हातामधली शमशेर बाहेर काढतो. शमशेर पळता पळता तशीच निसटते. एक चित्त्यानं, एका वाघानं कशी झेप घ्यावी, उंच झेप घ्यावी, तशी झेप ते 80 वर्षाचं तरुण पोरग घेतय. शेलार मामा त्यांचं नाव. ती झेप त्यांनी उदयभानाच्या अंगावरती घेतली. उदयभानाच्या अंगावरती घेतलेल्या झेपनं उदयभान तिथंच खाली पडला. आणि ही सगळी लढाई चालू आहे तोपर्यंत आपला तानाजी खाली पडला. आपला तानाजी, आपला लीडर, आपला नेता, ज्यानं आपल्याला इथपर्यंत आणलं, तोच खाली पडला. हे बघून आपलं मराठी सैन्य, आपले मावळे पाठीमागं पळू लागले. पाठीमागं पळत असताना सूर्याजी त्यांच्या पुढे पळत जाऊन ज्या दोरावरून ते वर आले होते, हातातल्या तलवारीनं त्या दोरावरती सप्प करून घाव घातला. तितक्यात ते मावळे त्या दोरावरून खाली उतरायची तयारी करू लागले. आणि दोरावरून जसं खाली उतरतायत तसं त्यांना दिसलं हा दोर कापला गेलेला आहे. आणि त्या कापल्या गेलेल्या दोराकडे बघत सूर्याजी सांगतायत, मावळ्यांनो, एकतर लढा, नाहीतर गडावरून उड्या टाकून मरा. दोनच ऑप्शन तुमच्याकडे आहे. आता करायचं काय? मावळ्यांनी लढणं पसंत केलं. ते लढले. तितक्यात उदयभानाच्या अंगावरती आपला शेलार मामा पडलेला आहे. शेलार मामानं झडप घेतलेली आहे, घाव टाकलेला आहे. आणि शेलार मामानं कुठल्या हातारानं त्याचा घोट घेतला नाही. शेलार मामानं आपल्या दातानं उदयभानाच्या गळ्याचा घोट घेतला आणि कोंढाणा अभेद्य केला आणि जिंकला. इतिहास सुद्धा पुटपुटला. गड आला पण सिंह गेला. तर त्या शेलार मामाला कोणी सांगितलं नव्हतं. त्या शेलार मामाला कोण बोललं नव्हतं. 80व्या वर्षी ते डोंगर दऱ्या चढून वर जावा, तिथं जाऊन त्या उदयभानाला मारा, हातातली शमशेर, हातातली तलवार खाली निसटणार आहे, त्याचा चावा घ्या, कसा पण संपवा, पण त्याला संपवा. एक एक मावळा राजांनी स्वयंप्रेरणेतून जागृत केला होता. प्रत्येक मावळ्याला सांगितलं गेलं होतं की तू तुझा स्वतःचा नाही, तू जगलास तरी स्वराज्याचा, आणि तुझा अंत झाला तरी तू स्वराज्याचा. ही घटना जशी घडली तशीच आणखीन एक आणखी अशी घटना घडली ज्या घटनेमुळं समस्त मुघल कुतुब ह्या सगळ्यांना धडकी भरली. घोडखिंडीचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे. घोडखिंड सिद्धी जोहरनं पन्हाळगडाला वेढा टाकला आणि त्या वेढ्यामध्ये शिवाजी महाराज गडावरती अडकले. राजे जसे गडावरती अडकले तसे सिद्धी जोहरनं वेढा अधिकच वाढवलाय. इतका वाढवलाय की राजांची एक एक हालचालींवरती तो बारकाईने लक्ष देत होता. महाराज वरून पत्र पाठवतात, सिद्धी मी तुला घाबरलोय आणि तुझ्या भेटीस मी येतोय. राजा सांगावं धाडताय. जसा सांगावा राजांनी सिद्धीला पाठवला, सिद्धी जोहर ज्याच्या नावातच जहर होतं अशा सिद्धीला पाठवलं. तसा सिद्धी थोडासा थंडावला आणि म्हणला, आने दो उस शिवाजी को, मैं देखूंगा क्या करता है वो. मैंने उसे नहीं इस मिट्टी में मिलाया तो मेरा नाम भी सिद्धी नहीं. सगळं काही प्लॅनिंग, सगळं काही नियोजन राजेंचं पन्हाळगडावरती चालू झालं. राज नीती बनवू लागले, राज ठरवू लागले, राज प्लॅनिंग करू लागले, राज काय करायचं, कसं करायचं, पाहुण्यांना एकत्रित घेऊन सगळं काही ठरवू लागले. आणि नेमकं नेबापूर नावाचं गाव पन्हाळगडाच्या पायथ्याशी आहे. त्या नेबापूर गावातला एक युवक
एक न्हाव्याचं पोरग, नाभिक समाज आपण त्याला म्हणतो, नाभिक समाजाचा मुलगा, अगदी 25-26 दिसणार राजासारखं, बोलणार राजासारखं, दाढी राजासारखी, हेअरस्टाईल राजासारखी, चालणं राजासारखं. राजाच्या नजरेत हे सगळं होतं. राजांनी काय केलं, त्याला बोलवून घेतलं. त्याचं नाव होतं शिवा काशी. त्याला समोर बोलवून घेतलं आणि राजे म्हणतायत, शिवा तुला एक कामगिरी द्यायची आहे, करशील का रे? शिवा तुला एक कामगिरी द्यायची आहे, करशील का रे? शिवा म्हणतो, राजे हुकुम, राज आज्ञा द्यावी, राज आज्ञा द्यावी, राज आज्ञा द्यावी. हा शिवा कधीपासून तळमळतोय, राजाने मला कुठली कामगिरी दिलेली नाहीये. हा शिवा त्या शिवासाठी तळमळतोय, मला राजानं कधी मला कुठली कामगिरीच दिलेली नाहीये. आणि मग शिवा काशीदाला सांगितलं जातं की शिवा तुला शिवा छत्रपती शिवाजी महाराज बनायचं आहे, बनशील का? त्याला पायातून डोक्यांच्या केसांपर्यंत उत्साहाची लहर, चमक, ते तेज छत्रपती शिवरायांपेक्षा जास्त तेज शिवा काशीच्या चेहऱ्यावर दिसत होत. ते तेज पाहूनच राजे म्हणले, शिवा कामगिरी जोखमीची आहे. शिवा राज म्हणायला मिळतंय, शिवरायांचा स्पर्श होतोय, अजून काय पाहिजे राज? या देहाचं जे काय व्हायचं ते होऊ दे, पण शिवा तुझ्या घरात आई वडील आहेत, तुझे बरोबर आहेत. राज तुम्ही आहे की? जे काय होईल त्या स्वराज्यासाठीच होईल, जे काय होईल त्या मातीसाठीच होईल. राज जे काही होईल ते तुमच्यासाठीच होईल. स्वराज्यातला एक एक मावळा अशा प्रेरणेनं पेटला होता. आणि मग शिवा काशीत ठरतं सगळं काही. 2 पालख्या पुढं जायला निघतात. 2 ह्या पालख्या, एका पालखीत शिवा काशीत बसलेल्या आहेत आणि एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसलेले आहेत. छत्रपती शिवरायांच्या पालखीचं नेतृत्व करतायत बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी देशपांडे आणि बांदल सेना. आणि इकडं दुसरी पालखी शिवा काशीद आणि काही मावळे ते निघतायत सिद्धी जोहरच्या शामियाण्यामध्ये आणि हे इकडून निघतायत विशाळगडाकडे. मग एक पालखी शिवा काशीदाची पहिला निघते. निघताना शिवा काशीद पालखीतून उतरतो, छत्रपती शिवरायांचा चरणस्पर्श करतो, एकदा मिठी मारतो. राजे म्हणतात, शिवा मी तुला ही कामगिरी दिली आहे खरं, पण शिवा तू सुखरूप परत ये. शिवा तुझी मला गरज आहे. शिवा तू सुखरूप परत ये. राज माझं काय व्हायचं ते होऊ दे, पण हे स्वराज्य टिकलं पाहिजे. शिवा पालखीमध्ये बसतो. छत्रपती शिवाजीराजे एका पालखीमध्ये आणि शिवा काशीद एका पालखीमध्ये. 2 पालख्या निघतात. एक पालखी गडाच्या खाली, एक पालखी गडाच्या दुसऱ्या दरवाजातून खाली, जी थेट विशाळगडाकडे जाते घोडखिंडीतून. आणि काहीच वेळानंतर शिवा काशीद त्या सिद्धीच्या शामियाण्यामध्ये पोहोचतो. शामियाण्यामध्ये जसा सिद्धीच्या शिवा काशीद पोहोचतो, तस सिद्धी जोहर जसा की चातकानं पावसाची वाट बघावी तसा वाटच बघत बसला होता. जसे शिवा काशीद छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये पालखीतून खाली उतरतात, तसा सिद्धी हात पुढे करतो आणि हाताला धरून शिवाच्या पुढे घेऊन येतो. तो तू है शिवाजी महाराज, तू है शिवाजी राजा, जो कुछ भी तूने जीता है, जे काही तुम्ही जिंकलंय, जे काही तू घेतलंय ते आत्ताच आमच्या ताब्यात दे, नाहीतर तुझी इथंच कत्तल केली जाईल, नाहीतर तुला इथंच संपवला जाईल. हे असं सांगतोय सिद्धी शिवाला. छत्रपती शिवाजी महाराजच समोर आहेत असं समजून सांगतो. आणि मग हे सांगत असताना तिथंच त्याच शामियाण्यामध्ये, आता ही घटना 1660 ला घडली आहे आणि 1659 लाच अफजल खानाचा वध झाला होता. आणि अफजल खानाच्या वधावेळी अफजल खानाचा मुलगा फजल खान देखील त्या शामियाण्यात उपस्थित होता. तो फजल खान त्याचे डोळे भिर त्या शिवा काशीदाकडे वरून खाली, खालून वर, इकडून तिकडे, तिकडून खाली, अगदी नजरेत त्याला काही सुचतच नव्हतं. डोक्यावरती अगदी त्याचा टोप होता, तो टोप काढून घाम पुसतोय, पुन्हा एकदा बघतोय, पुन्हा पुसतोय, सगळं काही सारखं चालू आहे.
त्याला कळत नाही नेमकं हा शिवाजी असूच शकत नाही, हा छत्रपती शिवाजी महाराज हे असूच शकत नाहीत. त्याला शंका आली आणि तो एकदम, त्याला काय होतं माहित नाही, एकदम कडाडतो. सिद्धी सरदार, सिद्धी जोहरला सरदार म्हणतोय, सरदार ये शिवाजी नाहीये, हे शिवाजी नाहीये. असं म्हटल्यानंतर सिद्धी रागाने त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो, बेमौत मारा जाएगा, बेमौत मारा जाएगा, बता तू कोण है, तू शिवाजी है ना? तर शिवा काशीद म्हणतो, होय. जन्माला जरी शिवा काशीद म्हणून जन्माला आलोय, मरताना मात्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरण्याचं भाग्य माझ्या भाई आलंय, मरण्याचं भाग्य माझ्या नशिबी आलंय. सिद्धी जोहर हातातल्या तलवारीनं शिवा काशीदाची गर्दन उडवून टाकतो आणि त्या पडलेल्या गर्दनीतून, तोंडाच्या वाफेतून आवाज येतो, नशीब उजाळलं, छत्रपती शिवाजी राजा म्हणून मरण आलं, माझं नशीब उजाळलं. सिद्धीच्या तळपायाची आग मस्तकाला गेलेली आहे. सिद्धीला सुचायचं बंद झालेलं आहे, कळायचं बंद झालेलं आहे. फितुरी, गद्दारी अशी करतात हे मराठे, असे आहेत. आणि मग सिद्धी काय करतो, जिथं कुठं गडाच्या आजूबाजूला हे मराठी सैन्य आहे, हे मावळे, तिथं जा, तिथं पोहोचा आणि त्यांना शोधून मारा. आदेश सोडतो. सगळीच्या सगळी फौज कामाला लावतो. सगळीच्या सगळी एक मावळे सैन्याला शोधण्यासाठी, मावळ्यांना शोधण्यासाठी पळू लागतात. आणि बाजीप्रभू देशपांडे मसाईच्या पठारावरती, फुलाजी देशपांडे आणि बांदल सेना मसाईच्या पठारावरती पोहोचलेले. मसाईच्या पठारावरती जसे हे पोहोचले, तसं तिकडून सिद्धीचं सैन्य सुटलंय ही कुणकुण बाजीप्रभूंना कळाली. बाजीप्रभू थांबवतात, पालखी थांबवतात आणि राजांना काही कळत नाही. राजे म्हणतात, बाजी काका, पालखीतून खाली उतरत म्हणतात, बाजी काका हे काय झालं, बाजी काका का थांबवली आहे पालखी, चला ना जाऊया, काय थांबवलंय, का थांबवली आहे पालखी? राज, तिकडून मुघल सैन्य येत आहे, तिकडून सिद्धीचं सैन्य येत आहे. राज, तुम्ही पुढे जावा, राज तुम्ही पुढे जावा, या घोडखिंडीतून तुम्ही पुढे जावा, या घोडखिंडीतच मी हे सगळं गणिम रोखतो. बकरीत नोंद आहे, या मी जे काही सांगतोय त्या वाक्यांची बकरीत नोंद आहे. तुम्ही पुढे जा, अर्धे लोक तुम्ही घेऊन जा, अर्धे लोक आमच्या सोबत ठेवा, आम्ही अर्ध्यांसोबत लढतो, लढता झुंजतो, झुंजता मारितो, याची बकरी नोंद आहे. हे शब्द बाजीप्रभूंचे होते. नाही बाजी काका तुमच्या थकल्या देहावरती, बाजी काका तुमच्या थकल्या देहावरती ही जबाबदारी मी नाही सोपवू शकत, बाजी काका मी नाही सोपवू शकत. राजा म्हणतायत नाही सोपवू शकत. बाजी काका म्हणतायत नाही राजा, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा मात्र जिवंत राहिला पाहिजे, जगला पाहिजे. आणि लाखाचा पोशिंदा जगायचा असेल तर राजा तुम्हाला विशाळगड गाठावा लागेल. फक्त राजा जाता माझं एक काम करा, तुम्ही विशाळगडावरती पोचला की तोफांचे 3 आवाज द्या, तोफांचे 3 आवाज द्या. त्या आवाजावरती मी समजेन माझा राजा गडावरती पोचलाय आणि मी ती लढाई तिथंच थांबवेल, तिथंच संपवेल. आणि मग हे सगळं काही त्यांचं बोलणं झालंय आणि पालखी पुढे निघाली. राजांच्या डोळ्यात अश्रू आहेत. राजे म्हणतात नाही, राजांच्या डोळ्यात अश्रू आहेत, तरी पण राजे अर्धे सैन्य घेऊन पुढे गेले. अर्धे सैन्य घेऊन पुढे गेलेले राजे आणि अर्धे सैन्य घेऊन असलेले बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे आणि बांदल सेना. आमचे मार्गदर्शक डॉक्टर अमोल कोल्हे, त्यांची एक मुलाखत आहे. त्या मुलाखतीत ते सांगतात की स्पार्टन 300 नावाचा एक चित्रपट आला होता हॉलिवूडचा, ज्याला अखंड जगानं डोक्यावर घेतलं. अखंड जगानं स्पार्टन 300 नावाच्या
हॉलिवूडच्या मूवीला, चित्रपटाला डोक्यावरती घेतलं, पण आपल्या पावनखिंडीच्या लढाईच्या एकपट पण ती लढाई नव्हती. त्यांना ते पुढे जाऊन हे सांगतात, त्या लोकांचं कणभर पण नाहीये, त्या लोकांचं कणभर पण नाहीये, पण ते मनभर करून सांगतायत आणि आपल्या कणात मनभर आहे, पण आपण कणभर सुद्धा सांगायला कमी पडतोय. आणि खऱ्या अर्थानं हा इतिहास का नाही हॉलिवूड पर्यंत पोहोचत, का नाही हा जगापर्यंत पोहोचत. आज जगापर्यंत हा वेगळ्या पद्धतीनं पोहोचलाय. त्या लोकांनी त्यांच्या राजांची नावं लावून आपला गनिमी कावा, आपले स्ट्राईक्स जे काही, आपले अटॅक जे काही, आपले लढाई आहेत, त्या लढाईंना त्यांच्या राजांची नावं जोडून त्या लढाया तिकडे फेमस केलेत.